हॅलो एस्पिरंट्स, वेलकम बॅक. आपण सिलेबस डिकोडिंग सिरीज बघत आहोत. या सिरीजमध्ये मी निहाल कोरे इग्नेट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. भारताचा भूगोल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं सिलेबस आहे, काय पॉईंट्स आपल्याला रेफर करावे लागतील, कशा पद्धतीने करावे लागतील, प्रीचा मीन्सचा अप्रोच कशा पद्धतीने असेल, हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा, भारतीय भूगोल, नद्या, कृषी आणि उद्योग हे पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, तर सुरू करूयात आजच्या सेशनला. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी 2022 सालचा UPSC टॉपर राहिलेलो आहे. 2018 पासून मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन दिलेलं आहे, आजही देत आहे. NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, माइंड कोच, लाईफ कोच या फील्डमध्ये मी कोच म्हणून काम करतो. हे माझं पॅशन आहे. आणि तसेच मी मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. आपली मेमरी कशा पद्धतीने वर्क करते आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्या सगळ्या गोष्टींसंदर्भात मी वेगवेगळे वर्कशॉप आणि सेमिनार्स मी वरचेवर घेत असतो. सुरू करूयात. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण काल बघितले की हवामानाचं वर्गीकरण वगैरे, त्याच्यामध्ये मी सांगितलं कोपेनचं वर्गीकरण जागतिक पातळीवर कशा पद्धतीने भारताच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचे लिंकेजेस कसं, त्याचबरोबर भारताची प्राकृतिक रचना पर्वतांपासून ते बेटांपर्यंत ते 5 प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत, त्याचा अप्रोच कशा पद्धतीने असला पाहिजे, ते करतानाच मल्टिपल बाकीचे सगळे डायमेन्शन्स कसे कव्हर करायचे ते आपण कालच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. आज आपण नदी प्रणाली संदर्भात चर्चा करणार आहोत. नदी प्रणालीचं वर्गीकरण प्रामुख्याने आपण बघायचं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारे होतं, हिमालयन नद्या, ठीक आहे, दुसरं आहे द्वीपकल्पीय नद्या किंवा पठारी नद्या आपण त्याला असं म्हणतो. मग याच्यामधलं कंपॅरिझन काय, आता नदी ह्यातल्या हिमालयन नद्या कोणत्या आहेत, ठीक आहे, त्याच्यावर असणारे वेगवेगळे प्रकल्प आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. तिथे आसपास असणारे प्राकृतिक रचना, मैदाने कशा पद्धतीच्या आहेत, जो आपण काल बघितला पार्ट, ते करत असतानाच ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. फक्त आपण नद्यांमध्ये कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघतोय. बट काल मी सांगितलेलं आहे की भारतीय मैदाने करतानाच त्या मैदाने कुठल्या नदीचं मैदान आहे, कसं, त्या सगळ्या गोष्टी एकत्रित आपल्याला करता यायला पाहिजे, लिंकेजेस लावता यायला पाहिजे, अशा पद्धतीनं हे करायचं आहे. हे कंपॅरिझन आहे द्वीपकल्पीय नद्या आणि हिमालयन नद्यामध्ये. द्वीपकल्पीय नद्या कोणत्या कोणत्या आहेत, बेसिक डिफरन्स काय आहे ह्या दोन्हीमध्ये, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागेल. आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ आपण ज्यावेळी म्हणतो त्याचा एक सेपरेट आपण टॉपिक नंतर ऍड करू. त्याच्यावर आपण सगळ्याच गोष्टी, प्राकृतिक रचना आणि आर्थिक भूगोल, मानवी भूगोल, तिथपर्यंत आपण सगळं कसं करायचं ते आपण बघूयात. लक्षात येते. तर नदी प्रणालीचं वर्गीकरण, जलप्रणाली कशा पद्धतीचं आहे ते आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं. मग ह्या नदी प्रणाली कुठल्या प्रणालीमध्ये येतात, जलप्रणाली कुठल्या प्रकार आहे, कुठून उगम पावतात, ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी, मग कशा पद्धतीने जलविभाजक म्हणून कशा पद्धतीने काम करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. ठीक आहे. आता हिमालयन नदी प्रणालीमध्ये काय आपल्याला बघायच्या, प्रमुख नदी प्रणाली सिंधू नदी प्रणाली. करंटमध्ये हे न्यूजमध्ये कायम असतं. सिंधू जल वाटप करार भारत आणि पाकिस्तान मधला, तर तो कायम हा सगळा इथं आहे बघा. सिंधू जल करार खूप महत्वाचा आहे, न्यूजमध्ये असल्या कारणानं सिंधू नदीवर आता 2025 आणि त्याच्या आधी सुद्धा ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे, उपनद्या कोणत्या आहेत बघा. लक्षात येते काय. आणि एकदम इझी क्वेश्चन होता जॉग्राफीचा. मग हा असे इझी क्वेश्चन, मात्र ती तुम्हाला फॅक्ट माहिती पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोसी नदीचा एक ऑप्शन होता आणि ते इलिमिनेट केलं की तुम्ही योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकत होता. मात्र तुम्हाला हे माहिती पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन तर असा होता की सगळ्या ज्या नद्या होत्या त्या गंगा नदीच्या उपनद्या होत्या. मग इथे तुम्हाला जर त्या माहिती असतील तर तुम्ही इझिली एलिमिनेट करून ते आपल्याला क्वेश्चनच्या योग्य आन्सर पर्यंत जाऊ शकता. जर तुम्हाला हे बेसिक फॅक्ट्स माहितीच नसतील तर मग इथं गोंधळ उडू शकतो. छोट्या एक मायनर फॅक्ट सुद्धा आपल्याला इथं बघून घ्यायच्या. फॅक्च्युअल क्वेश्चन जरी आला तरी आपल्याला तो नंतर रिझन, एक्सक्युजेस नसायला पाहिजे की पेपर फॅक्च्युअल आला वगैरे. आपल्याला सगळ्याच बाजूने तयारी करायची आहे. आपण इथिक्सच्या पेपर डिस्कशनमध्ये पण बघितलेला आहे, केस स्टडीज, मग त्याच्यामध्ये अहवाल सादर करा असा क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. तर आपण तयारी सगळ्या बाजूने करायची. नंतर पेपर आल्यानंतर फॅक्च्युअल आला, खूप अॅनालिटिकल आलं नाही, आपण प्री प्लस मीन्सची तयारी करायची, जेणेकरून अॅनालिटिकल क्वेश्चन येऊ दे, फॅक्च्युअल येऊ दे, आपली तयारी असली पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यातल्या बारीक सगळ्या फॅक्ट. मग आता याच्यामध्ये नदी प्रणाली करताना प्रमुख मुद्दे आपले काय असणार आहेत, जसं की आपण काल बघितलं वेगवेगळ्या गोष्टी करताना काय बघायचं. तर नदी प्रणाली करताना
त्याच्या उपनद्या, कोणत्या राज्यातून वाहते ती नदी, उगम सगळ्यात महत्वाचं, कोणत्या समुद्राला मिळते जाऊन समुद्रात, डेल्टा कशा पद्धतीने क्रिएट करते. डेल्टा मोस्टली काय बंगालच्या उपसागर तिकट त्या नद्या करतात, पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्याचबरोबर या आसपास असणारा कसा इफेक्ट करतो की मैदानी प्रदेशावर, पीक प्रणाली कोणती आहे, मृदा संपत्ती कशा पद्धतीची आहे, वनसंपत्ती प्राणी संपत्ती कशा पद्धतीची आहे त्या आसपासच्या नदीच्या दरम्यान, कुठले प्रकल्प त्या नदीवर आहेत. ठीक आहे, उदाहरणार्थ भाकरा नांगल डॅम प्रकल्प, त्या अशा सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर नदीचे काही फीचर्स कशा पद्धतीने बघायला मिळतात, जसं की वळणाकृती नदी कुठं आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि गंगा नदीच्या संदर्भात वेगवेगळे संगम, त्याचबरोबर तीर्थक्षेत्र आहेत विविध नदी किनारीवर. आता महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये तर मागच्या 2025च्या राज्यसेवेला क्वेश्चन आला होता, म्हणजे नदी आणि प्रमुख शहर, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की तीर्थक्षेत्रच नाहीत तर नदीच्या आसपास त्या काठावर असणारी प्रमुख शहर. ठीक आहे, म्हणजे कशी डेन्सिटी डिसाईड करते एखादी नदी प्रणाली, लोकवस्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. आणि त्याच्या अनुषंगाने मग परत ते सगळं डिझास्टर मॅनेजमेंटचा रोल, मी काल सांगितलं तुम्हाला, डिझास्टर मॅनेजमेंटला सुद्धा तुम्हाला इंटरलिंकेज करावं लागेल. उत्तराखंडमध्ये घडलेली दुर्घटना, तर ह्या सगळ्या गोष्टी संलग्नितच करत जायच्या आहेत. प्री प्लस मीन्स लक्षात येते. मग प्रीला अनालिटिकल क्वेश्चन आला तरी आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे, हा अप्रोच घेऊन जायचा आहे आपल्याला. ठीक आहे, परत नंतर आहे ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, परत हे तिबेटमध्ये उगम पावते, वेगवेगळे नावं आहेत. मग सेम काही लोकल नावं असतात, विशेषतः नॉर्थ ईस्टर्न मधून एखादी नदी वाहत येत असते तर तिथे वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे नावं आपल्याला बघायला मिळतात. तर ते बघायचं आहे. भारतात अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून ही वाहते ही नदी. हे म्हणजे इथून हे मी सांगितलेले आहेत कुठल्या कुठल्या राज्यातून वाहते, साधारण क्षेत्र किती आहे, त्या नदीची लांबी किती आहे, ठीक आहे, विस्तार कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. म्हणजे किती मायन्यूट लेवलवरचे डिटेल क्वेश्चन मध्ये विचारलं तर आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. अशा पद्धतीने नदी प्रणाली आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथे दिलेलं बघा, ब्रह्मपुत्रा नदी संदर्भात हिच्यामुळे होणारे पूर हा मुख्य अभ्यासाचा विषय आहे. तसंच सेम कोसी नदीच्या संदर्भात आहे, बिहारचे आशरू म्हटले जातं. मग अशा पद्धतीचे जे मीन्सला आहे डिझास्टर मॅनेजमेंटला लिंकेजेस करावं लागेल, काय सोर्सेस. मग आता नदी प्रणालीमध्ये आणखी मग करंटमध्ये काय असतं याच्या संदर्भात वेगवेगळे करार आहेत, जलवाटप विवाद आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सायमल्टेनियसलीच करायच्या. म्हणजे नदी प्रणाली घेतला टॉपिक तर त्याला लिंकेजेस लावत सगळ्या गोष्टी आपण कव्हर करायच्या. लक्षात येते का. त्याचबरोबर नद्याजोड प्रकल्प हा एक महत्वाचा, असे जे काही महत्वाचे आहेत. ठीक आहे, आणि जलवाटप करार, जलविवाद जे आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण हे करताना करून घ्यायचं. आणि ह्याचं काय करायचं, मॅपिंग. म्हणजे आता एखादी नदी कुठून कुठल्या राज्यामध्ये जाते ते मॅपमध्ये बघायचं. ठीक आहे, मी सांगितलं मॅप खूप इम्पॉर्टंट आहे जॉग्राफीसाठी. अशा पद्धतीनं हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. सेम तसाच पद्धतीनं द्वीपकल्पीय नद्या पूर्व विरुद्ध पश्चिमी, तर हे कंपॅरिझन समजून घ्यायचं. पूर्व विरुद्ध पश्चिम म्हणजे काय, काही नद्या द्वीपकल्पीय नद्यांमध्ये काही नद्या पूर्व वाहिनी आहेत म्हणजे पूर्वेकडे वाहत जातात, काही नद्या पश्चिम वाहिनी आहेत. मग त्याचे फ्युचर्स, ठीक आहे, जलविभाजक कसा आहे तिथं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्याचं कंपॅरिझन बघा, पूर्व वाहिनी पूर्वेकडे वाहत जातात, बंगालच्या उपसागराला मिळतात, पश्चिम वाहिनी अरबी समुद्राला मिळणार आहेत. मग याच्यामध्ये बेसिक फीचर्स डिफरन्स काय दिसून येतो ते आपल्याला बघायचं आहे. ह्या मग कोणत्या नद्या आहेत, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी. ठीक आहे, आणि पश्चिम वाहिनीमध्ये नर्मदा, तापी, साबरमती, मही नदी आहे. ठीक आहे, त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. पूर्व वाहिनी मोस्टली मी मग सांगितले बंगालच्या उपसागराला जाणाऱ्या नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. मग आता ही त्रिभुज प्रदेश, ह्याचे फीचर्स. ठीक आहे, इथं फ्लोरा अँड फोना कसा आहे, वनसंपत्ती इथं विपुल प्रमाणात आढळते. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटीला इथं खूप आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, खारफुटी वने आढळतात इथं, तर ह्या खारफुटी वनस्पती आढळतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आणि इकडचं काय, पश्चिम वाहिनी नद्या काय खाड्या तयार करतात, एस्च्युरीज तयार करतात. मग त्याचे फीचर्स काय आहेत, मग एस्च्युरीजच्या ठिकाणी आपल्याला खूप वेगळे जलचर आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे,
आता गंगा नदीच्या मगाशी एक मुद्दा सांगायचा होता की गंगा नदी, गंगेटिक डॉल्फिन, मग तिथं असलेले जलचर आपल्याला बघायचे आहेत, त्या नदीच्या मध्ये काय वेगळे आहेत का, मग त्याचा IUCN स्टेटस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहे. लक्षात आलं? ठीक आहे. नदी जल प्रणालीचे स्वरूप ड्रेनेज पॅटर्न MPSC मध्ये हा विचारला जातो कॉन्सेप्ट, म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट. जलप्रणाली कशा पद्धतीची आहे, म्हणजे आता हे डेंट्रेटिक आहे, वृक्षाकार, हे असं जलप्रवाह अशा पद्धतीने होतो. हे बेसिक सगळे तुम्हाला क्लिअर पाहिजे, कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी. ट्रेलिज प्रकार आहे हा एकदम जाळीसारखा आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे फीचर्स. आणि रेडियल पॅटर्न, मग आता रेडियल पॅटर्न कुठं मोस्टली दिसून येतोय, एखाद्या उंच टेकडीवरून आहे. आता ही टेकडी आहे, त्या टेकडीवरून इकडं असं इकडं ह्या बाजूला सगळे जातात, मग तो काय होतो, पॅटर्न जो आहे तो रेडियल होतो. लक्षात येते का? आता ह्या उपनद्या मुख्य नदीला काटकोनात मिळतात, त्यावेळी हा जाळीदार पॅटर्न दिसून येतो. ह्या सगळ्या गोष्टी, मग कुठल्या नद्यांचे काय फीचर्स आहेत, मी सुरुवातीलाच सांगितलं, कुठल्या नद्यांमध्ये कुठल्या प्रकारचं हा स्वरूप, जलप्रणालीचं स्वरूप दिसून येतं, ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बारकाईने अभ्यासायच्या आहेत. अगेन हे करत असताना मॅप सोबत ठेवायचा, म्हणजे कुठल्या नदी प्रकार कुठं, लक्षात येते का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जलसंपदा संदर्भात महत्वाचे बहुउद्देशीय प्रकल्प मी सांगितले की वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, ते आपल्याला त्याच वेळी करायचे, तो सेपरेट पार्ट घ्यायचा नाही, ह्याला इंटरलिंकेजेस करूनच ठेवायचा. लक्षात येते का? आता उदाहरणार्थ भाकरानंगल आहे, हिराकूड प्रकल्प आहे, नागार्जुन सागर आहे, कोयना आहे, ठीक आहे, आणि ज्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाते. हे असे प्रकल्प सगळे इथे जसं ज्या पद्धतीने दाखवले तसं मॅपिंग करून ठेवायचे. कारण नदी प्रणाली करतानाच हा टॉपिक आपण करायचा, नंतर हा ठेवायचा नाही. लक्षात येते का? मग आता फक्त हा प्रकल्प फक्त तुम्ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघणार का? नाही, बिलकुल नाही. कारण परत आपल्याला मेन्सला क्वेश्चन अनालिटिकल येतोय, इकॉनॉमी कशी बूस्ट झाली, ऍग्रिकल्चर कसं बूस्ट झालं ह्या सगळ्या प्रकल्पांमुळे. लक्षात येते का? टुरिझम सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. GS3 जरी असलं तरी टुरिझम कसं बूस्ट झालेलं आहे ह्या वेगवेगळ्या प्रकल्पामुळे. लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंकेजेस करून आपल्याला वाचायच्या आहेत. समजलं? फक्त नदी प्रणाली इतकाच टॉपिक नाही, आपल्याला जीएसचा अर्थ काय माहितीये काय? सामान्य अध्ययन असं जरी म्हणत असले तरी सामान्य अध्ययन सामान्य नाही. लक्षात येते काय? म्हणजे आपण कॉमन सेन्सच्या बाबतीत म्हणतो बघा, कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. तसं सामान्य अध्ययन वर नावाला सामान्य अध्ययन असलं तरी ते सामान्य नसतं, तुम्हाला खूप आवाका त्याचा गाठावा लागतो. लक्षात येते का? ब्रॉड आणि डीप लेवलला जावं लागेल तुम्हाला हे प्रिपरेशन, तर तुमचा मेन्सला टिकावं लागेल. लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंकेज म्हणजे ह्याचं काय हे, म्हणजे आता हे प्रकल्प कसे बघायचे ते मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे परत बघा, इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर, ठीक आहे, त्याच्यानंतर टुरिझम, ऍटलिस्ट ह्या 3 गोष्टी कशा पद्धतीने बूस्ट झाल्या ह्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे ते आपल्याला बघायचं आहे. आणि काय परत मग काय येतात ह्या प्रकल्पांमुळे आपल्याला काय होतं, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. लक्षात येते? हे सगळं इंटरलिंकेजेस करून आपल्याला वाचायचं आहे. आणि सायमल्टेनियसली त्याच वेळी प्रिपरेशन करतानाच आपल्यासोबत मॅप पाहिजे, मॅपिंग करायचं, दॅट्स इट. परत मग रिव्हिजनच्या वेळी तो मॅप बघायचा. सिंचनाचे प्रकार आणि तांत्रिक मुद्दे. आता सिंचन, विहीर सिंचन आहे. आता भारतात मध्ये विहीर सिंचन, कालवा सिंचन, तलाव सिंचन हे सगळे महत्वाच्या सिंचन प्रक्रिया प्रणालीचा वापर केला जातो. भारतात सगळ्यात जास्त विहीर सिंचन वापरलं जातं. ह्याच्या संदर्भात काही योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो की कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी, ठीक आहे, हा प्रामुख्याने उत्तर भारत आणि महाराष्ट्रामध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर कालवा सिंचन उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर, जसं की सांगितलं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे आणि तिथले नदी प्रणाली ते करतानाच हे सगळे प्रकल्प आपण बघून घ्यायचे, सिंचन कसे आहे काय. त्याचबरोबर तलाव सिंचन जे आहे तो दक्षिण भारतामध्ये पठारी भागामुळे सर्वाधिक जास्त प्रचलित आहे, तो तिकडे वापरला जातो. लक्षात येते का? मग असा क्वेश्चन जर आला तर दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने तलाव सिंचन प्रचलित आहे, स्पष्ट करा किंवा डिस्कस, असा क्वेश्चन आला तर तुम्हाला ते सांगावं लागेल कोणत्या कोणत्या भागामध्ये प्रचलित व्यवस्था आहे का. जॉग्राफिकल फीचर इथं दिलेलं आहे बघा, ठीक आहे, पठारी भागामुळे इथं त्याचा वापर जास्त दिसून येतो. लक्षात येते का? मग ते तुम्हाला सांगावं लागेल, जस्टिफाय करावं लागेल. मग हे जस्टिफाय कधी कराल, ज्यावेळी तुम्हाला हे फॅक्ट्स माहिती असतील तेव्हा. ठीक आहे, मीन्सला फोकस काय असला पाहिजे बघा, मी मगाशी सांगितलं नदी जोड प्रकल्प, केन बेटवा, त्याच्यानंतर दमनगंगा पिंजाळ प्रकल्प, हे प्रकल्प आहेत नेहमी न्यूज मध्ये असतात.
काय अफेक्ट व्हायला लागलाय, अगेन मग काय सांगितलेलं, तिथलं लँडवर कसा इम्पॅक्ट व्हायला लागलेला आहे, जनजीवनावर काय परिणाम व्हायला लागलेला आहे, फ्लोरा अँड फोना वनस्पती आणि प्राणी संपत्ती याच्यावर काय परिणाम व्हायला लागलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं प्रिपेअर करायच्या आहेत. ठीक आहे. राष्ट्रीय जलमार्ग, गंगा ब्रह्मपुत्रा विकास ह्याच्यामध्ये हे बघायचं आपल्याला. मात्र राष्ट्रीय जलमार्ग करताना ते कशा पद्धतीने आपल्याला ते काय ट्रान्सपोर्टेशन सेक्टर बूस्ट करण्यासाठी हेल्प करत आहे, किती कॉन्ट्रीब्युशन आहे टक्केवारीमध्ये, हा डेटा मिळेल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहेत. लक्षात आलं काय, फक्त जॉग्राफी ह्या पर्स्पेक्टिव्हने न बघता एकंदरीत जॉग्राफी करता करता इतर जीएसला तुम्ही कशा पद्धतीनं अपलिफ्ट करू शकता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन्सची तयारी तुम्ही कशा पद्धतीने चांगली करू शकता, हे मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे जलविवाद, मी मगाशी सांगितलं जलविवाद आणि प्रदूषण ह्याच्या संदर्भातलं कावेरी कृष्णा जलविवाद आहे, महानदी जलविवाद आहे, नमामि गंगे आणि नदी संवर्धन हे प्रकल्प आहेत. नमामि गंगेचं काय, कशा पद्धतीने आहे, कसं लोकांना ते प्रोत्साहित केलं, लक्षात येते का, नदी स्वच्छता आणि ह्या सगळ्या गोष्टी संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. भारतातील कृषी पद्धती लक्षात आलं, जलप्रणालीपर्यंत समजलं तुम्हाला कशा पद्धतीने नदी प्रणाली आणि जलप्रणाली, तर या पद्धतीने तो टॉपिक आपला क्लिअर करायचा. आता आपण वळूया कृषी पद्धतीकडे. टाइप्स ऑफ फार्मिंग इन इंडिया. बेसिकली काय, आता शेतीचे प्रकार मूळचं पहिल्यांदा कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी घ्या, मग तुम्हाला समजेल की कुठले प्रचलित आहेत हे प्रकार. आता सबसिस्टन्स फार्मिंग, निर्वाह शेती, फक्त जगण्यासाठी जुन्या नॉर्मल अवजारांचा वापर करायचा आणि पिकवायचं आणि खायचं, जगण्यासाठी हा शेती आहे, तर ती आहे. आता काय जनरली हा प्रकार कालबाह्य होत आहे, प्रत्येक जण जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरं आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग, सखोल शेती, कमी जमिनीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे, याच्यामध्ये आधुनिक शेती, आधुनिक खते, आधुनिक तंत्राचा वापर करायचा. उदाहरणार्थ पंजाबमध्ये आपल्याला हे मोठ्या प्रमाणात दिसून आलं. मळ्याची शेती, प्लांटेशन, एकच पीक मोठ्या क्षेत्रावर घ्यायचं, व्यापारी पद्धतीची शेती म्हटली जाते. उदाहरणार्थ चहा, द्राक्षे, तंबाखू ह्या सगळ्या गोष्टी हे पिकं याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यानंतर शिफ्टिंग फार्मिंग, स्थलांतरित शेती, जंगल चाळ्याची शेती करायचं, ज्याला झूम कल्टिवेशन म्हणतो. NCERT मध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे सर्व प्रकार दिलेले आहेत, तुम्ही रेफर करू शकता. लक्षात येते का. आणि पुढे आहे ते कोरडवायू व बागायती. आता हे पूर्णपणे मान्सूनवर आणि सिंचनावर अवलंबून आहे. आता लक्षात येते. मग इथं काय रोल, मी मागच्या स्लाइडला सांगितलं, इथं मग कालवा आणि सिंचन व्यवस्था ती कशा पद्धतीने भूमिका बजावते कोरडवाहू शेती बूस्ट करण्यासाठी. महाराष्ट्रातील काही भागामध्ये जे काही कालवे वेगवेगळे गेलेले आहेत, त्या प्रकल्पांनी कसं ही शेती सांभाळण्याचं काम केलेलं आहे किंवा शेतीला पाणी पुरवठा करण्याचं काम केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं कव्हर करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट कृषी हंगाम, ऍग्रिकल्चरल सीझन वाईज मग आपल्याला बघायचं आहे. उन्हाळी किंवा ज्याला जेट क्रॉप्स म्हणतो, खरीप क्रॉप्स म्हणतो आणि रबी क्रॉप्स, हे बेसिकली. मग आता ह्याचं काय वर्गीकरण आहे, हे सिंपल चार्टच तुम्हाला बनवायचा आणि कुठली पिकं कुठं आहेत. आता मी UPSCला एक क्वेश्चन आला होता 2 वर्षापूर्वी आय थिंक, तिथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला होता की कुठले क्रॉप्स कुठल्या सीझनमध्ये. तर हे बेसिक आहे, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे. लक्षात येते का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. मग ते कोणते आहेत ते आपल्याला पिकं बघायचे. आणि ते आता उदाहरणार्थ इथे खरीप पिकं दिलेले आहेत, त्यातमध्ये काय आहे, भात आहे, मका आहे, ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर. हा साधारण कालावधी कधी आहे, जून ते ऑक्टोबरमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं हा थोडासा फॅक्च्युअल आहे पार्ट, बट स्टील फॅक्च्युअल आहे म्हणून पळायचं नाही. फॅक्च्युअल आला तरी क्वेश्चन सॉल्व्ह आपला झाला पाहिजे. मी सांगितलं की UPSCला आलेला क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला की हे पीक कधी काय असं. लक्षात येते का. तर असं होता कामा नये. परत मग प्रमुख पिके आणि त्यांचे वितरण. मग येथे काय करायचं, स्टेट वाईज जाऊ शकता किंवा मृदा संपत्ती हा टॉपिक करताना तुम्ही याच्यामध्ये बघायचं की कुठल्या मृदेमध्ये कशा पद्धतीची पिके येतात, त्याचे इंटरलिंकेजेस करून तुम्ही हा पार्ट कंप्लीट करायचा. उदाहरणार्थ प्रमुख पिके घ्या, भात साधारण कुठल्या रिजन मध्ये, आता हा पीक घेतला तर कुठल्या रिजन मध्ये, हे मॅप बघा. ठीक आहे. मग क्वेश्चन येतो तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतं. म्हणजे उदाहरणार्थ शुगर केन इंडस्ट्री साऊथला काय जास्त डेव्हलप झालेलं आहे, अशा पद्धतीचा UPSCला क्वेश्चन आला होता. मग ते काय, कृषी सेक्टर आणि इंडस्ट्रीयल अलाइन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत, तेव्हा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकणार आहे. मग हे मेन्सचे क्वेश्चन असे लिहिण्यासाठी तुम्हाला हा पार्ट समजणं खूप गरजेचं आहे. देन अगेन गहू आहे, हे सेम आहे, रब्बी हंगामातील पीक आहे, कुठं आढळतं, प्रमुख उत्पादक कोण आहेत, लक्षात येते का, किती बफर, ह्या सगळ्याच गोष्टी, बफर स्टॉक किती प्रोडक्शन होतं साधारण, ह्या सगळ्या गोष्टी. कापूस ज्याला पांढरे सोने आपण म्हणतोय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रामुख्याने याच्यामध्ये
आपल्याला उत्पन्न घेताना दिसून येतात लोक. काळी कापसाची मृदा, मग ह्याचं काय आहे, मग ह्या सगळी पिकं करताना फॅक्टर्स काय लक्षात घ्यायचे, हवामान कशा पद्धतीचं लागतं, मृदा संपत्ती आणि त्याला अलाइन्ड इंडस्ट्रीज कशा आहेत हे आपल्याला बघायचं, कशा डेव्हलप झालेले आहेत. मी मगाशी युपीएससीचा क्वेश्चन सांगितला त्या पद्धतीने आपल्याला हे बघायचं आहे. सेम नगदी पिके जसं की शुगर केन, ऊस, हे उष्णकटिबंधीय भरपूर पाणी लागतं. ठीक आहे, महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमध्ये हे पीक डॉमिनेट आपल्याला दिसून येतं. लक्षात येतं. मळ्याची पिके आणि कृषी क्रांती, प्लांटेशन क्रॉप्स अँड ऍग्रिकल्चरल रिव्होल्युशन आपण बघूया. त्याच्यामध्ये मळ्याच्या शेतीमध्ये बघा आणि चहा, त्याच्यानंतर कॉफी, हे कुठं आहे, ह्याचे काय फीचर्स आहेत, कुठं हे उत्पन्न जास्त होतं, त्याची रिक्वायरमेंट काय आहे ह्या पिकांची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, थोडंसं फास्ट होतं आय नो, बट तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. तरी स्पीडमध्ये का असं ना तुम्ही हे बघा, म्हणजे कारण हे फीचर्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फक्त लिंकेजेस कसे लावायचे आणि प्रिपेअर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. महत्वाच्या क्रांती बघायच्या आहेत. हरित क्रांती, पर्पज काय, लक्षात येते का, हे उद्दिष्ट काय होतं. सेम धवल क्रांती, पर्पज काय, काय ह्याच्यामध्ये परिणाम झाले, काय ह्याच्यामधून बदल झाले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. पीत क्रांती, तेलबिया संदर्भातल्या, नील क्रांती, मत्स्य उत्पादनासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, करंटसाठी हे खूप असतं. मत्स्य प्रकल्प जे आहेत ना ते खूप करंटसाठी इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. मग ह्या वेगवेगळ्या क्रांती आहेत, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे, लक्षात येते का. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहेत. उद्योग, आता उद्योग कशा पद्धतीचे आहेत ते बघूया. लक्षात आलं, कृषी संदर्भातलं समजलं, प्रमुख पिके अँड ऑल. ठीक आहे, आता उद्योगांच्या संदर्भातलं काय आहे, उद्योगांचं ठिकाण, विशिष्ट उद्योग तिथंच का वसला, काय जॉग्राफिकल रिझन्स आहेत जेणेकरून तिथं आपण एखादा उद्योग, जसं की सांगितलं की शुगर केन इंडस्ट्रीज, साखर कारखानदारी दक्षिणेकडे जास्त आहे, असं युपीएससीला क्वेश्चन आला. ठीक आहे, तिथं काय रिझन्स काय, जॉग्राफिकल रिझन्स काय. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. सेम तसं कच्चा मालापासून ते वाहतूक आहे, ऊर्जा स्त्रोत आहे, ते बाजारपेठ, ह्या रिझन्सच्या भोवती आपल्याला सगळं बघावं लागेल. म्हणून एखादी उद्योग तिथं उभं राहतो, त्याचं कारण काय, कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक आहे, ऊर्जा स्त्रोत आहे, त्याने बाजारपेठ, ह्या प्रमुख 4 कारणं आहेत ती तिथं एखादा उद्योग उभं राहत असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेबरचा सिद्धांत आहे काय, उद्योग एका विशिष्ट ठिकाणी का स्थापन होतो ते आपल्याला बघून घ्यायचं थोडंसं इन डिटेल. हा, ठीक आहे. भारतातील प्रमुख उद्योग आपण त्याच्यामध्ये बघूयात. प्रमुख उद्योग मध्ये काय आहे, लोह आणि पोलाद उद्योग. मग आता हा आधुनिक उद्योगांचा कणा मानला जातो, कारण याच्यावर डिपेंडंट बरेच उद्योग आहेत, कारण हा जो आहे तो बॅकबोन मानला जातं. कारण आणि याचं स्थान काय, बहुतांश छोटा नागपूर पठार. ठीक आहे, का, तिथं कोळसा आणि लोह खनिज मुबलक प्रमाणात आहे. खनिज संपत्ती हा टॉपिक आपण ज्यावेळी बघेल त्यावेळी लक्षात येईल, पण तुम्हाला इंटरनेट समजून घ्या तिथंच का तो उद्योग उभा राहिला हे आपल्याला बारकाईने अभ्यासायचं आहे. तिथे कुठली कुठली खनिज आहेत. ठीक आहे, प्रमुख केंद्रे कुठे आहेत, जमशेदपूर, रुरकेला, दुर्गापूर, बोकारो, भद्रावती, विशाखापट्टणम हे बंदर आधारित पोलाद केंद्र आहे. ठीक आहे, तर हे अशा सगळ्या फॅक्ट, आता हे फॅक्ट आहे हे आपल्याला माहितीच पाहिजे. सेम सुती कापड उद्योग आहेत, हा महत्वाचा आहे, भारतातील सर्वात जुना आहे आणि मोठा संघटित आहे, खूप आधीपासूनचा सुती कापड उद्योग आहे. स्थान सुरुवातीला महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये केंद्रित होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. प्रमुख केंद्र काय, मुंबईला भारताचं मँचेस्टर म्हटलं जायचं, अहमदाबाद आहे, कोइंबतूर, कानपूर, सोलापूर, असे कुठले कुठले, सोलापूरची चादरे प्रसिद्ध आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अशा कुठं कुठं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्याला बघायच्या. परत त्याचं मॅपिंग बघून घ्यायचं आहे. बदलता कल काय, आता बाजारपेठेनुसार उत्तर आणि दक्षिण भारतात सुद्धा विखुरला जात आहे हा सुती कापड उद्योग. मात्र प्रमुख कुठून आहे, सुरुवात कुठून झालेला आहे, केंद्रित कुठं आहे जास्त, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहेत. लक्षात आलं का. आय होप तुम्हाला समजत असेल कशा पद्धतीने आपण सिलेबस डिकोड करत आहोत. इन डिटेल चाललेलो आहे, इन डिटेल समजून घेतलं तरच तुमचा अभ्यास तेवढा सोपा होईल. दुसऱ्या पार्टमध्ये काय येतं, आता आयटी इंडस्ट्री आणि साखर उद्योग. आता आयटी इंडस्ट्री याला सूर्योदय उद्योग म्हटलं जातं, सनराईज इंडस्ट्री का, ठीक आहे, का म्हटलं जातं, नव्या उभारताय हा काय, लक्षात येते का. म्हणून प्रामुख्याने हा महानगरांमध्ये मेट्रो सिटीज मध्ये आपल्याला दिसून येतो. बेंगळूर आहे सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं भारताची, पुणे, हिंजवडी, हैदराबाद, नोएडा आणि चेन्नई या ठिकाणी हे प्रमुख केंद्र आयटी सेक्टरचे आपल्याला दिसून येतात. आणि दुसरा महत्वाचा साखर उद्योग स्वरूप काय, कच्च्या मालावर आधारित वजनगट्टीचा उद्योग आहे. उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश सर्वात जास्त कारखाने आहे, दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यामध्ये. वैशिष्ट्य येते हवामानामुळे साखरेचा उतारा जास्त मिळतो ह्या भागांमध्ये, म्हणून जनरली इथं आपल्याला ते
ऊसाचं पीक सुद्धा दिसून येतं आणि साखर कारखानेदारी सुद्धा दिसून येतील. लक्षात येते का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. कळते का कशा पद्धतीने लिंकेजेस चालू? प्रत्येक पार्टचं समजून घ्या तुम्ही, बारकाईने समजून घ्या. लेक्चर तुम्ही 1-2दा बघा, ह्याच्यामधून काही नोट्स काढता येतील ते काढा, लिंकेजेस कसे लावायचे ते समजून घ्या. लक्षात येते का? प्रमुख औद्योगिक प्रदेश रिजन्स काय आहेत बघा. आता हा पार्ट, हा मॅप तुम्ही खूप डोक्यात क्लिअर करून घ्या. मुंबई पुणे रिजन बघा, हुगळी रिजन घ्या, बंगलोर तामिळनाडू रिजन, गुजरात रिजन, छोटा नागपूर प्रदेश. इथं कुठल्या कुठल्या कशासाठी आहेत? उदाहरणार्थ मुंबई पुणे कापड, रसायने, ऑटोमोबाईलसाठी आहे. हुगळी तागासाठी आहे, ज्यूट आपल्याला तिथं माहिती आहे सर्वांना आपला. बंगलोर तामिळनाडू कापड आणि तांत्रिक. गुजरात जो आहे तो कापड, तेल शुद्धीकरण, रसायने. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सौदी सरांचं पुस्तक किंवा आणखी तुमच्याकडे कुठलंही असणारं स्टँडर्ड बुक, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी इन डिटेल दिलेल्या आहेत. उद्योगधंदे हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. लक्षात येते का? तर आय होप इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेसन मध्ये बघूयात. सिलेबस खूप सिरियसली तुम्ही बघा, सिलेबस डिकोडिंगची सिरीज सिरियसली बघा. तुमचा पुढची जर्नी, पुढचा अभ्यास खूप सोपा होऊन जाईल. तुम्ही हे सिरियसली फॉलो करा, अशा पद्धतीने प्रिपरेशन सुरू करा, जेणेकरून तुमचं जे काय आहे अभ्यासाचा जे काय स्ट्रेस आहे तो कमी होईल आणि सुलभ होईल रस्ता. मग आपण ज्याला म्हणतो की एखाद्या गोष्टीसाठी रस्ता सुलभ होईल, तसं होईल. तुमची जर्नी जी आहे ती सुलभ होऊन जाईल. तर ही लेक्चर सिरीज इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा. अशा व्हिडिओसाठी इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुर्तासच आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.